जय बाळामामा मित्रांनो, उद्या 5 मेला GBPमध्ये कशाप्रकारे प्राईज ॲक्शन होऊ शकते, कशाप्रकारे आपण काम करू शकतो बघायचं आहे. एकूणच GBP आणि युरोमध्ये बऱ्यापैकी चार्ट सेम असतो, त्यामुळे दोन्हीमध्ये तीच कंडिशन असेल. पण युरोपेक्षा जास्त मला GBPमध्ये संधी दिसत आहे आणि GBPमध्ये सुद्धा मला बाय साईडला जास्त चांगल्या मला पोझिशन मला वाटत आहेत सेल साईडपेक्षा. सेल साईडला थोडंसं कन्फ्युजिंग वाटते मला चार्ट, पण बाय साईडला मला एक चांगला ऑपॉर्च्युनिटी मिळू शकते असं वाटते. तर तुमच्यावर डिस्कस करतो. तर बघू शकता की हा GBPचा चार्ट आहे आणि 5 मिनिट टाईम फ्रेमवर आहे आणि तुम्ही बघितला तर हा जो तुम्हाला माझा कर्सर दिसतोय, हा जो झोन दिसतोय ना, ही ब्लू लाईन आणि खालची ब्लू लाईन, ह्याच्यामध्ये मार्केट बरेच दिवस मार्केट कन्सोलिडेशनमध्ये म्हणजे ह्याला ब्रेक केलं चांगलं, नंतर मार्केटला टेस्ट केल्यानंतर पुन्हा त्या झोनमध्ये मार्केट आपल्याला अडकलेलं दिसते. म्हणजे हा झोन महत्त्वाचा आहे आणि मार्केट एक्झॅक्टली त्या झोनच्या बॉटमला दिसते. ठीक आहे, आता आपण उद्या काय होईल 5 मेला ॲनालिसिस करायला सुरुवात करूया. तत्पूर्वी जर मार्केटची जर आपण परवा दिवशीची चाल बघितली, म्हणजे फ्रायडेला मार्केटनं जर एकूण किती चाल केली आहे, तर साधारण एक 750 पॉईंट मार्केटनं चाल केलेली आहे. ठीक आहे, मग आता काय होऊ शकते थोडंसं बाहेर लक्ष द्या. आता मार्केटने काय केलं परवा दिवशी, तर मार्केटनं ठीक आहे, मार्केटने परवा दिवशी काय केलं तर मार्केट इथं येऊन त्याच्या ह्या बॉटमला मार्केट आता क्लोज झालेलं आहे. ही जी लेवल आहे ना, ही जी लेवल आहे म्हणजे 1.32,750ची अत्यंत महत्त्वाची आहे. अत्यंत ही जी सपोर्ट आहे ना, एकदम स्ट्रॉंग, एकदम चांगला, एकदम भारी आहे. मार्केट आता ह्याला तोडण्यासाठी प्रयत्न करायला आला. मार्केट ह्याच्या जवळ आहे. आता मार्केट ओपन होताच एखादं मार्केटच्या सेटलमेंट असतात, त्यामुळे एक मोठी स्पॅक देत असते मार्केट, त्यामुळे तो स्पॅक आपण सोडायचा आहे. त्या स्पॅकचा विचार आपण करायचा नाही आहे. पण मार्केट ओपन झाल्यानंतर समजून जावा, जर मार्केट फ्लॅट ओपनिंग झालं कारण की मोस्ट ऑफ टाईम फॉरेक्सचं जे मार्केट आहे ओपन होताना एक करन्सी मार्केट असल्यामुळे ते फ्लॅट ओपनिंग होतं आणि कन्सल्टेशन झोनमध्ये जातं. तर मार्केटचं फ्लॅट ओपनिंग होऊन जर सकाळी 10 वाजता आपण सगळे ट्रेड प्लॅन करतो, 10 वाजेपर्यंत मार्केट इथं असं कन्सल्टेशन करायला लागलं किंवा त्याच्या आधी पण वर्क होऊ शकते, पण आपण आपल्या प्लॅननुसार धरून चालू. तर मार्केटला ही जी लेवल आहे ना, समजून जावा, ही लेवल अत्यंत महत्त्वाचं आहे. ह्याच्या खाली मार्केटला जे परवा दिवशी आपण डिस्कस केले, प्रचंड मोठ्या प्रमाणात SL मिळणार आहेत. हे फक्त कालचे आजचे नाही, तर मागच्या जवळजवळ 5 ते 6 दिवसाचे ह्याला SL इथं मिळणार आहेत अत्यंत. आणि ते SL खाताना मार्केट तुम्ही बघू शकणार की एकाच स्पाईकमध्ये जे मार्केट इथे एवढे कॅन्डल केलेत ना, मार्केट 2-3 कॅन्डलमध्ये ह्या SL खाणार, म्हणजे इतकं चांगल्या प्रमाणात त्याला इथं SL मिळलेले आहेत. आणि इथं जे बायर आहेत किंवा इथं ही जी भिंत आहे, ही जी अत्यंत स्ट्रॉंग भिंत बांधलेली आहे, ही जी भिंत आहे हे तोडायला मार्केट सहजशी हे बायर आहेत तयार होणार नाहीत. कारण गेली बरेच दिवस झाले ते आपला किल्ला, आपला गड लढवा लागलेले आहेत. त्यामुळे मार्केटला पुन्हा एकदा इथून एक चांगला बॉन्स मिळू शकतो. त्यामुळे इथं चांगले बायर आहेत. तर आता लढाई जी आहे ते मोठमोठ्या प्लेयरांची, सेलरची, बायरची असणार आहे. जर का सेलरने इथं प्रेशर दिलेलं ते जिंकले, तर इथं जर मार्केट नंतर ब्रेक केलं, थोडंसं रिटेस्ट करायला येईल, पण मार्केट त्यानंतर एक शार्पली मार्केट तुम्हाला खाली पडलेलं इथं दिसून येईल. कारण की एक मोठ्या प्रमाणात इथं स्टॉप लॉस आपल्याला एकाच ठिकाणी गावतात. वरती स्टॉप लॉस आहेत का, नेहमीसारखं वरतीचा स्टॉप लॉस आहेत, इथं स्टॉप लॉस आहेत, इथं स्टॉप लॉस आहेत, म्हणजे इथे सेलर आहेत ॲक्च्युली, इथं सेलर आहेत, इथं सेलर आहेत, इथं सेलर आहेत. ह्यांचे स्टॉप लॉस कसे आहेत, विखुरलेले आहेत. मार्केटला एक गट्टा स्टॉप लॉस घ्यायला आवडतं, हे जे आधीच आपण डिस्कशन केलं आहे. तर मग आपण आता बाय साईडला कुठे बसू शकतोय, मार्केटनं झाला शार्पली ब्रेक केलं, तर मला वाटते उद्या ही जी पोझिशन आहे 1.32,300 ह्या लेवलपासून मार्केट बॉन्स बॅक करू शकते. इथंपर्यंत आल्यानंतर हे जे सेलर आहेत चांगल्या प्रॉफिटमध्ये येणार, त्यामुळे इथून ते आपलं प्रॉफिट बुकिंग करणार. आणि हे मार्केट ब्रेक केल्यानंतर इथं आल्यानंतर रिटेलर आपली एंट्री करायला सुरुवात करणार, रँडमली एंट्री त्यांची होणार. इथं आल्यानंतर 2 गोष्टी होऊ शकतात. इथं आल्यानंतर एक प्रॉफिट बुकिंग होणार आणि जे रिटेलर इथं बसलेले आहेत सेल साईडला, ह्यांचे SL खायला मार्केट पुन्हा वर जाणार आणि एक चांगली लेवल असल्यामुळं इथं जे मोठे प्लेयर आहेत आपलं प्रॉफिट बुकिंग करायला सुरुवात करणार. त्यामुळे इथून आपल्याला एक बॉन्स बघायला मिळू शकतो, ह्याचा फायदा घ्यायचा आणि इथून आपण जाऊ शकतो. आता माझी ट्रेडिंग स्ट्रॅटेजी आहे ती रिव्हर्सरची आहे. मी रिव्हर्सर ट्रेड पकडतो, तुम्हाला माहितीच आहे. पण तुम्ही जर ट्रेंडला फॉलो करत असाल तर फक्त ह्या लेवलची काळजी घ्या. मार्केटने ह्याला जर चांगल्या कॅन्डलने ब्रेक केलं आणि परत रिटेस्ट करायला गेलं, तर तुम्ही सेल साईडला बसू शकता, ह्याच्या वरचा कुठेतरी SL देऊन, आणि तुम्ही ही रॅली कॅप्चर करू शकता इथंपर्यंत. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्ही ज्या प्रकारे स्टाईल आहे त्या प्रकारे ते फॉलो करायला बघा. हा माझा पहिला ट्रेड असेल. आणि जर दुर्दैवाने ह्याला मार्केटने ब्रेक केलं, सेलर खूपच स्ट्रॉंग असले आणि हे जे मोठे बाहेर आहेत ना इथं, ह्यांचे स्टॉप लॉस इथंपर्यंत किंवा इथंपर्यंत सुद्धा असू शकतात, इतकी मोठ्यांची ताकद आहे. तेव्हा मार्केटने ह्यांनी ठरवलं की नाही, ह्यांना पाकच आपण आज सुट्टीच द्यायची नाही, यांना घरलाच घालवायचं. तेव्हा मार्केटने ह्याला थोडंसं रिस्पेक्ट दिलं आणि डायरेक्ट ब्रेक केलं. तर माझा शेवटचा ट्रेड बाय साईडचा इथं असेल 1.032,050. इथून मार्केटला एक बाउन्स बॅक झालेला दिसलाच पाहिजे ॲज अ प्राइज ॲक्शन. आता मी एवढं कॉन्फिडन्सली बोलते ना, ह्याचा अर्थ असा नाही की मला मार्केटचं लय काय माहिती आहे. मला फक्त एवढंच की मी माझ्या स्ट्रॅटेजीवर किती ठाम आहे हे बघा. मी माझ्या सेटअपवर, माझ्या स्ट्रॅटेजीवर मी किती विश्वास ठेवतोय हे त्यातून शिका. त्यामुळे तुम्ही जर एकदा सेटअप निवडला तर 100 जणं बदलतात, त्याच्यावरती विश्वास ठेवा. भले माझा SL आज जाईल, उद्या जाईल, परवा जाईल, पण मला खात्री आहे त्यानंतरच मला त्याने प्रॉफिट द्यायला सुरुवात केली तर ते मला जितका लॉस झाला त्यापेक्षा नक्कीच मला चांगलं प्रॉफिट देईल. त्यामुळे फक्त सेटअपवरती विश्वास आहे, बाकी मार्केट बाप आहे, ते जे करेल ते आपल्याला मान्य केलं पाहिजे. त्यानंतर मार्केट जर समजा इथून वर गेलं, हिने रिस्पेक्ट चांगला दिला बायरने, सेलरने जर हारा लागले,
तर पुन्हा एकदा ही जी लेवल आहे ना, ह्या लेवलला एक थोडासा बाउन्स येऊ शकतो आहे, कारण की मार्केटचा हा कालचा डे हाय आहे. पण ही तर काय होणार आहे, सगळ्याच रिटेलरना माहिती आहे की मार्केटचा हा डे हाय आहे, इथून मार्केट खाली पडू शकतं आहे किंवा हे सामान्य गोष्ट झाली. मग सामान्य गोष्ट असल्यामुळे कसं होणार, सगळीजण ॲक्च्युली ह्या पॉईंटला सेल साईडला बसायचा प्रयत्न करणार, मार्केट थोडंसं सेलिंग साईडला जाईल इथं. मग त्यांना वाटेल की हां आपण बरोबर आहे. परत एकदा शार्पली ब्रेक केल्यानंतर ह्यांचे पण जे सेलर साईडला बसले ह्यांचे पण एसएल गेले आणि नवीन रिटर्नला काय वाटणार की नाही इथून ब्रेक झाले म्हणजे आता कालचा मार्केटनं डेचा हाय तोडलाय, मार्केट आता वर जाणार, मार्केट आता काय खाली पडत नाही, त्यामुळे पुन्हा इथं बाहेर बसणार इथं आणि पुन्हा इथं बाहेर बसली की मार्केटची खरी खेळी सुरू होणार, मार्केट इथून सेल साईडला जाणार. त्यामुळं 1.33,430च्या आसपास मार्केट गेल्यानंतर एक सेल साईडला जायला काय हरकत नाही. इथं काय करणार नाही, इथं एक रँडमली होईल म्हणजे सामान्य ट्रेड होईल तो, त्यामुळे इथून एक मार्केट आपण खाली पकडण्याचा प्रयत्न करायचा. इथे एक सेल साईडची एंट्री असेल, ते हे जे बाहेर आहे इथं सगळ्या ह्या सेलरचे इथं स्टॉप लॉस संपतील, हे बायर आपल्या प्रॉफिटमध्ये देतील. इथं रँडमली बायर घुसतील जे की इथं न बसता ते डेचा हाय ब्रेक झाल्यानंतर जे बसणार आहेत ते, त्यामुळे ह्यांचा आपला स्टॉप लॉस खायला मिळतील. ठीक आहे, मार्केटने रिव्हर्सल करेल. हा पहिला ट्रेड असेल. आणि दुसरा जो ट्रेड आहे, मार्केटने ह्याला जर रिस्पेक्ट नाही दिलं तर हा जो झोन आहे ना, हा लगभग मला वाटतं काहीतरी 150 पॉईंटच्या आसपास असेल. बघू शकता तुम्ही 33,680 पासून ते 33,823 पर्यंत हा झोन महत्त्वाचा आहे. ह्या झोनमध्ये मार्केट एक सेल साईडला, ह्या झोनमध्ये आल्यानंतर जाण्याची दाट शक्यता आहे. इथंच कुठंतरी सेल साईडला बसेन मी, पण या झोनमध्ये मार्केट जाऊन इथून मार्केट रिजेक्शन देऊ शकते. त्यामुळं हा माझा उद्याचा सेकंड ट्रेड असेल. आणि लास्ट अगदी इथं पण मार्केट यायची काही गरज नाही येणार, इतकं मोठी रॅली करणार नाही मार्केट, पण धरून चालू काय ती न्यूज असली आणि शार्पली मार्केट जर मोठमोठ्या कॅन्डल करायला लागलं आणि रूलनुसार मार्केटमध्ये स्ट्रॉंग कॅन्डल झाला तर आपण आपल्या लेवलवरतीचा ट्रेड घेत नाही. आणि त्यानंतर मार्केट जर ह्या लेवलवरती आलं तर इथून एक मार्केट जरी भले स्ट्रॉंग जर व्हायला लागली तरी पण इथे एक एंट्री करणार मी रिस्क घेऊन, कारण की एवढी जी रॅली आहे ती रॅली मोठ्या प्लेअरांची असणार आहे. ते इथून प्रॉफिट बुकिंग त्यांनी केलं पाहिजे. तो माझा शेवटचा हा तिसरा ट्रेड असेल, कारण की जी करन्सी चाल आहे ते ठराविक असते, ह्याच्यावर करन्सी चाल करणं थोडंच मला रिस्की वाटते, करणार नाही. त्यामुळे हा माझा लास्ट सेल्सचा ट्रेड असेल. पण मार्केट इथून ह्या झोनपासून रिॲक्ट होईल आणि इथून एक रिॲक्ट झालेला आपल्याला दिसून येईल. तर अशा प्रकारे मार्केट सेलर आणि बायरचा काहीतरी आपल्याला उद्या खेळ दिसेल. बाकी स्ट्रॉंगली जे आहे ना, मार्केट खाली शार्पली ब्रेक करण्याची शक्यता जास्त आहे आणि इथं आपण पकडू शकतो. बाकी काय होते ते आपण उद्या बघूया. पाहत रहा ट्रेड विथ चेतन आणि फॉलो करायला विसरू नका. थँक्यू, धन्यवाद, जय बाळोमा.